नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कुरकुरीत असे मेदू वडे। मेदू वड्याला परफेक्ट असा शेप कसा द्यायचा आणि वडे सुपर क्रिस्पी करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेदू वडे बनवण्यासाठी मी ही अर्धा किलो सफेद उडदाची बिन सालीची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती। भिजत घालण्या अगोदर मी 2 वेळा ती हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतली, कारण त्याला पावडर असते। डाळ धुतल्यावर डाळीच्या 3 पट पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचे आहे। मी ही जास्त डाळ घेतलेली आहे। तुम्ही जर 1 वाटी डाळ घेतली तर 3 वाट्या पाणी घालून भिजत ठेवा, कारण पाणी जर कमी पडलं तर डाळ व्यवस्थित भिजत नाही। आता आपण चेक करूया डाळ कशी भिजलेली आहे। डाळ चेक करताना आपल्याला अशी थोडी डाळ घेऊन अशी तोडून बघायची आहे। डाळ अशी व्यवस्थित 2 तुकडे झाले पाहिजेत। आता थंडी आहे म्हणून मी रात्रभर भिजत ठेवली होती, नाहीतर गरमीमध्ये 3 ते 4 तास डाळ भिजवली तरी व्यवस्थित भिजते। आता आपण ह्या डाळीतलं पूर्ण पाणी गाळून काढणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला डाळीतलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे, कारण बॅटर आपल्याला घट्ट करायचं आहे। पातळ बॅटर झालं तरी मेंदू वडे बिघडू शकतात। डाळीतलं पाणी मी गाळणीने पूर्णपणे गाळून काढलेलं आहे। आणि आता आपण हे थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सर मध्ये आपल्याला मेदू वड्याचं बॅटर तयार करायचं आहे। एकदम जास्त डाळ घ्यायची नाही, थोडी थोडी डाळ घेऊनच आपल्याला हे बारीक करायचं आहे। डाळ बारीक करताना आपल्याला मिक्सर बंद चालू करून पल्स मोडवर बारीक करायची आहे। एकसारखी फिरवून बारीक नाही करायची। बारीक करताना आपण असं खोलून चेक करायचं आहे। जास्तच बॅटर कोरडं वाटलं तर 1 ते 2 चमचे पाणी फक्त त्यात ऍड करायचं आहे आणि पूर्ण डाळ अशी मिक्स करून घ्यायची। जास्त पाणी घालायचं नाही, फक्त 1 ते 2 चमचेच घालायचे। अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। थोडं घट्ट असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि थोडंसं रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे। आता अशा प्रकारे मी सर्व डाळ वाटून घेते। अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये ती डाळ बसणार नाही, म्हणून मी 2 बाउल मध्ये घेतलेली आहे। आता आपण 1 बाउल बाजूला ठेवूया आणि एवढ्या मिश्रणाचेच आपण आता वडे करून बघणार आहोत। ह्या मिश्रणात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये चांगलं 4 ते 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे। मी हाताने फेटते, तुम्ही विस्करच्या सहाय्याने पण फेटू शकता। असं फेटल्यामुळे बॅटर मध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे ते बॅटर हलकं होतं आणि आपले वडे पण एकदम हलके फुलके होतात असे ते, नाहीतर ते असे चिवट होतात। वडे तळण्यासाठी आपलं बॅटर परफेक्ट असं तयार झालं आहे। कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। असं वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडंसं बॅटर त्यात घालायचं। वडे तळण्यासाठी बॅटर तयार झालंय, चांगली भरलेली आहे त्याच्यात आणि हलकं झालंय, त्यामुळे ते पाण्यावरती तरंगते। म्हणजे आता आपण वडे तळू शकतो। ह्या बॅटर मध्ये मी थोडे 1 चमचावर ओल्या नारळाचे बारीक करून घेतलेले तुकडे घातलेले आहेत आणि 2-3 कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतलेली आहेत, ती घातलेली आहेत। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं आणि तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता। आणि आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच डायरेक्शन मध्ये फिरवायचे। इथे मी गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे। कढईत तेल आपल्याला मध्यम गॅसवर गरम करायचं आहे आणि तळताना पण आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही किंवा कमी करायचा नाहीये। आता वडा कसा तेलात सोडायचा मी तुम्हाला दाखवते।
इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्यात आपल्याला थोडंसं हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे असं थोडंसं बॅटर हातात घ्यायचं आणि असा शेप देऊन घ्यायचा त्याला. अंगठा थोडासा ओला करायचा. बॅटर ते चिकट असल्यामुळे आपल्या हाताला चिकटतं आणि असा शेप देऊन मध्ये होल पाडायचा. मध्ये तुम्ही मधल्या बोटाची पण मदत घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि असा हळूवारपणे आपण तेलात सोडायचा आहे वडा. अशा प्रकारे तुम्हाला अजून एक दाखवते. हे प्रॅक्टिसनी जमतं. नवीन नवीन तुम्ही करत असाल तर तुम्हाला पटकन जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला मी अजून एक नवीन पद्धत दाखवणार आहे. वडे तळण्यासाठी आपण 4च टाकलेले आहेत. एका वेळेला जास्त वडे टाकायचे नाहीत, नाहीतर ते असे बॅटर चिकट असल्यामुळे ते चिकटतात एकमेकांना आणि त्यामुळे त्यांचा शेप बिघडू शकतो आणि पटकन वडे पलटायचे नाहीत. आपल्याला थोडंसं वरची साईड कोरडी वाटायला लागली की आपण वडे पलटून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला हलक्या ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी. आणि गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. हे वडे मी दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवर असे लाईट ब्राऊन रंगावर तळून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला ही वडे क्रिस्पी होण्यासाठी एक्स्ट्रा स्टेप सांगणार आहे. वडे तेलात सोडण्यासाठी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. हा वडे तळलेला झारा आहे, त्यामुळे तो तेलकट आहे. तर तुम्ही दुसरा झारा घेतला तर किंवा चमचा घेतला तर तुम्ही त्याला तेल लावा आणि हाताला थोडं पाणी लावून ह्या झाऱ्यावर असं बॅटर पसरवायचं आहे आणि पाण्याचा हात लावून असं होल करायचं आहे आणि आपल्याला तेलात असं हळूवारपणे सोडायचं आहे. बॅटर अलगद वरूनच सोडायचं. अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण वडे सोडू शकता. आता आपल्याला वडे जास्त कुरकुरीत करण्यासाठी एक्स्ट्रा स्टेप करायचे आहे. त्यासाठी मी तेल एकदम कडक गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे. आणि हे आधी आपण मध्यम गॅसवर तळलेले वडे पुन्हा एकदा सोडायचे आहेत. आधी तळल्यामुळे ते आतपर्यंत तळले जातात मध्यम गॅसवर तळल्यामुळे. आणि हे आता दुसऱ्यांदा आपण जेव्हा फास्ट गॅसवर तळतो तेव्हा वरच्या बाजूने एकदम क्रिस्पी असे होतात. आता आपल्याला एकदम डार्क ब्राऊन रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे आपले चांगले डार्क रंगावर तळून झालेत. त्यात आपण काढून घेऊयात. सर्व वडे माझे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. मी मेदूवडा सांबार आणि चटणी सोबत सर्व केलेला आहे. तुम्ही पण मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून मेदूवडा बनवला तर अजिबात तुमचा मेदूवडा बिघडणार नाही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा.